माझं नाव कृष्णाली रवींद्र मी श्रीरामपूरमध्ये राहते. मला त्यांनी पावली कीर्तन भजन शिकवलं आणि लाड केला खूप. तुला काय करायचं? पुढं इथं शिकायचं शाळेत आणि मोठं व्हायचं कीर्तकार करायचं. धन्यवाद. काय आला पोरो? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझे नाव सिद्धी बालाजी गुणे आहे. मी आता 5वीमध्ये शिकते. माझी मध्ये राहते. आईने मला टाळ शिकवले, भजन शिकवलं, हरिपाठ शिकवले, गीता शिकवले, गीतेचे श्लोक गीताचे श्लोक शिकवले, 15 वाद्य शिकवतात. मग अभंग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नातो ज्ञानराजा शिवाजी दयाविदा पुण्यराशी. नमस्कार नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. जय गणेश. गुरुदेवो महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विमानांची गाठी पुष्पांचा वर्षा सर्गाहून देव करीतात नामा म्हणे देवाचा लागया कोठे अळंगी असताना देवा तुम्ही विश्रांती घेवाया कल्पावधी. श्री सदर अळंदी पवित्र स्थळावर गोविंद सूत्र गल्लीनाथांचा प्रसाद वैराग्य तीर्थयात्रा पूर्ण करून अलंकापुरी पवित्र भूमी सिद्धभूमी सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये बसलेल्या आणि सिद्धनाथांच्या दरबारामध्ये बसल्यानंतर ते देशी मनाला पाहिले आणि विनंती केली की विठ्ठलपंथ विसरण्यासाठी गेले. आणि जसा सिद्धपंथांना साक्षात्कार झाला तसाच दृष्टांत विठ्ठलपंथांना झाला. गाव कोंडेगाव तालुका श्रीरामपूर. मी तुम्हाला भगवद्गीतेमधल्या 15 अध्यायामधले 10 श्लोक सांगणार आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्याय. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखमश्वस्तं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं पृष्ठस्य शाखा गुणप्रवृत्ता विषयप्रवाला. अधश्चमूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्य ततोपलब्धे नान्तो न चादीन च सम्प्रदिष्टा. अश्वत्थमेवं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदतत्मार्गितव्यं यस्मिन् गता निवर्तन्ति भूय. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी. निर्माणमोहादितसङ्गदोषा अध्यात्मनित्याविनिवृत्तिकामा. द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसञ्जय गच्छन्ति मूढा पद्मं व्यन्त. न तद्भासयते सूर्यो न शाको न पावक. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं ममयमांश जीवलोके जीवभूतः सनातन. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यद्वाप्नोति यच्चात् उत्क्रामतीश्वर. गृहीतैलानि संयानि वायुर्गन्धानि वाशय. श्रोत्रं चक्षुपर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. उत्क्रामतं स्थितवापि भुञ्जानं वा गुणाभितं. युवडान्यान् पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. धन्यवाद. काय शिकली बाबा?
इकडं पाय थोडंसं सांग बोल. हरिपाठ शिकले, पावल्या शिकले. सर मी वैजापूर येथे राहते. आज मी तुम्हाला 15 अध्यायातील काही ओव्या सांगणार आहे, श्लोक सांगणार आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोध्याय. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमदशाख नश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्मिन् वेदे स वेदवित्. अदर्शोदं प्रसदार्थशाखा गुणप्रवृत्ताविषयप्रवाद. अदर्श मूलानि सन्ततानि कर्माणि न मनुष्यलोके. न रूपमस्ये ततोपलभ्यते नान्तो न चालीन सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुरूढमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. तदं पदं तत्मार्गितव्यं यस्मिन् गता निर्वर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रवदति ततः प्रवृत्तिः प्रसुता पुरा. निर्माणमोहादिसङ्कदोष अध्यात्मनित्या विनरुक्तिकाम. निर्वैर्मुक्ता सुखदुःखसञ्जय गच्छन्ति मूढा पदमो विरन्ति. तदासेते सूर्यनिशाङ्को न पावति. यद्गत्वा निर्वर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांश जीवलोके जीवभूतः सनातन. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरयजुवाप्नोति यच्चाप्युत्वामतीश्वर. शरीरयजुवाप्नोति यच्चाप्युत्वामतीश्वर. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशय. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चाय विषयान् सेवते. उक्रान्मतसितं वापि भुजानुनादि. विमूढानां पश्यन्ति न चक्षुषे. गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. एके दिवशी महादेव जप करत असतात तेव्हा तिथे पार्वती देवी आली. पार्वती देवी म्हणाल्या, महादेव जो तुम्ही मंत्राचा जप करत आहात तो मंत्र मला सांगा. जसा स्त्री पुरुषांकडे हट्ट धरते तसा पार्वतीने महादेवांकडे हट्ट केला. महादेव म्हणाले, भगवान शंकर म्हणाले की मी तुला तो मंत्र सांगतो पण आपल्याला एकांत चित्त जागेवर जावूया. मग मी तो मंत्र तुला सांगतो. भगवान शंकर आणि पार्वती देवी नंदीवर बसून नदीकाठी गेले आणि नंदीला एका वृक्षाखाली बांधले व नंदीला आपल्यापासून दूर ठेवून एका वृक्षाखाली जाऊन बसले. पार्वती देवीला आठवले की महादेव आपल्याला मंत्र सांगणार होते. महादेवांनी मंत्र सुरू केला आणि पार्वती देवी दुखल्या घेऊ लागली. पार्वती देवीला झोप आली. तो मंत्र पार्वती देवीला न ऐकता एका माशाच्या गर्भाने ऐकला. महादेवाचा मंत्र सांगून झाला. महादेव म्हणाले, पार्वती देवी तर झोपलेली आहे पण कार्य कोण देत आहे. महादेव इकडे तिकडे पाहू लागले. त्यांना कळाले की एक मासा पार्वती देवीने न ऐकता तो माशाच्या गर्भाने ऐकला. मग पार्वती देवी आणि भगवान शंकर तेथून निघून गेले. एका कोळीने रात्री येऊन जाळे टाकले होते. तो सकाळी बघण्यासाठी आला की जाळ्यात मासे फसले की नाही. तेव्हा तिथे रोज सकाळी तिथे पशु पक्षी प्राणी पाणी प्यायला यायचे. तिथे त्या पक्षीला वाटले की हे आपले अन्न आहे. ते दाताने फोडू लागले. ते चुचीने फोडू लागले. तिथे एक बाळ जन्माला आले. ते तेजस्वी सूर्याला लाजणारे बाळ जन्माला आले. ते बाळ रडू लागले. त्या कोळीला रडण्याचा बाळाचा आवाज आला. तो त्या दिशेने धावू लागला. त्याला ते बाळ दिसले. त्याला एकही मूल बाळ नव्हते. त्याने ते बाळ उचलले आणि आपल्या छातीला लावून त्याला वाटले की आपल्याला देवाने हा प्रसाद दिला. तो ते बाळ घरी घेऊन गेला. त्याची पत्नी म्हणाली, हे बाळ कुठून आणले, कोणाचे आहे. तो म्हणाला, हे बाळ कुठून आणले, कोणाचे नाही, आपल्याला देवाने प्रसाद दिला आहे.
ते त्या बाळाचा सांभाळ करू लागले. ते बाळ मोठे होऊन 5 वर्षाचे झाले. तर आईला वाटले की याने आपल्या घरकामात मदत करावी आणि वडिलांना वाटले की याने आपल्या संगे मासे पकडण्यासाठी यावे. ते एका दिवशी कोळी त्या बाळाला घेऊन गेला आणि ते कोळीने मासे वर काढले आणि बाळाकडे सांभाळायला दिले. ते मासे तडफडत होते. त्या बाळाला बघू वाटले नाही. त्याने एक एक मासा पाण्यात सोडून दिला. त्यांचा जन्म त्या माशाच्या गर्भातून झाला होता. त्यामुळे त्यांना ते दिसावले नाही. त्यांनी ते एक एक मासा पाण्यात सोडून दिला. त्या कोळीने ते पाहिले आणि त्या कोळीला राग आला. तो कोळी त्या बाळाच्या गालावर मारले आणि तो कोळी त्या बाळाला म्हणाला, खाशील काय, भीक मागशील? तो बाळ 4 जंगलामध्ये गेले. 12 वर्ष एका अंगुठ्यावर तप करत राहिले. दत्त गुरुदेवांना आठवले की अर्धवट राहिलेला मंत्र पूर्ण करूया. ते तिथे अर्ध्या वाटेत गेले आणि बाळाने साक्षांत दंडवत घातले. त्या बाळाचा तप करून त्याचे फक्त अंगावर वस्त्र नाही, त्यांचे फक्त सापळा आणि बुबुळ राहिले होते, तरी त्यांनी तप सोडले नाही. दत्तगुरुदेवांनी त्यांना झोळी, चिमटा, कमांडू, भगवे वस्त्र देऊन त्यांचे भगवान मच्छिंद्रनाथ नाव ठेवले. बोला भगवान मच्छिंद्रनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बंगाल प्रांतामध्ये मच्छिंद्रनाथाला भूक लागली. सांगितलं गोरक्षनाथ भिक्षा घेऊन. गोरक्षनाथ भिक्षा आणायला गेले. एका घरामध्ये योगायोगाने पक्षाजोग आणण्याचं काम चालू होतं. गोरक्षनाथांनी भिक्षा मागितली. त्या गाईनं जेवढा काही प्रसाद बनवला होता त्यातला थोडा थाळी भरून भात घेऊन आली. गोरक्षनाथांच्या झोळीत टाकला. घ्या म्हणे बाबा. आले मच्छिंद्रनाथाला घेऊन. गुरुदेव भिक्षा आणली. दोघाला पुरेल एवढा प्रसाद होता म्हणून दुसऱ्या घरी मागायला गेलेच नाही. त्या भिक्षेमध्ये वडे आले होते. वडे आता लक्षात घ्या, लीला आहे संतांची. ज्यांनी सर्व इंद्रावरती ताबा मिळवला तेव्हा ते मोठ्या पदावर पोहोचले. काही लोक म्हणतात साधी गाणे त्यांच्या जिभेला एवढे कसले चोचे. असा काही भाग नसतो, तो त्यांच्या जीवनातला निधीचा भाग असतो. काहीतरी लीला करायची असते. मच्छिंद्रनाथाला वडे फार आवडतात. मच्छिंद्रनाथ म्हणतात, गोरक्षा वडे खूप चविष्ट होते रे, चवदार होते रे, आणखी 4-2 आणतोस का? गोरक्षनाथ वडे आणायला गेले. भिक्षा आणली. भिक्षा मागितली. आवाज ओळखीचा होता. बाई योगायोगाने बाहेर आली. काय म्हणता महाराज? आई, माझ्या गुरुला तुझे वडे फार आवडले ग, आणखी 4-2 दिले तर फार उपकार होईल. ती बाई म्हणते, आधीच पोटभर भिक्षा दिली होती ना, अन्न काय सारखे वडे मागायला येतात? वडे काय फुकट येतात का? त्याला काय सायास लागत नाही का? तुम्ही आहातच असे गोसावे, कितीही दिले तरी कमी पडतं. गोरक्षनाथ म्हणतात, आई तुला काय बोलायचं ते बोल, पण माझ्या गुरुला वडे दे. ती बाई म्हणते, ती वरडते मी रागवते तरी हा वडेच मागतोय. गोरक्षनाथ म्हणतात, आई तुला जे पाहिजे मी ते देतो, पण माझ्या गुरुला वडे दे. ती बाई म्हणते, मी तुला वडे देते, पण त्या वड्याच्या बदल्यात तू मला काय देशील? गोरक्षनाथ म्हणतात, आई तुला काय पाहिजे? ती बाई म्हणते, दे तुझा डोळा काढून. गोरक्षनाथांनी आपले डोळ्यात घातले आणि आपले बुबुळ बाहेर काढले. त्या बाई समोर धरले. घाबरली ती बाई, धडधड कापू लागली. अंगाला काटा आला. ती बाई घरात गेली. अन्न वडे घेऊन आली. ती बाई म्हणाली, गुरुदेव मी तुमच्या गुरुभक्तीची परीक्षा घेतली. मला वाटलं गुरुचे नाव करून तुम्हालाच खायचे की काय वडे. ती बाई गोरक्षनाथाकडे वडे देते. गोरक्षनाथ आपला एक हात डोळ्याला लावून मच्छिंद्रनाथाकडे येतात. मच्छिंद्रनाथ म्हणतात, गुरुदेव
वडे खा. मच्छिंद्रनाथ म्हणतात काय रे गोरक्षा काय झालं? गोरक्षनाथ म्हणतात काही नाही गुरुदेव, मी वडे आणलेत, वडे खा. मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षा जोपर्यंत ती मला सांगत नाही तोपर्यंत मी एकही वडा खाणार नाही. गोरक्षनाथ सर्व काही मच्छिंद्रनाथाला सांगतात. हे ऐकताच मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला कडकडून मिठी मारतात आणि तो डोळा त्या डोळ्याच्या जागी रोपण करून संजीवनी मंत्राचा उपयोग करतात. बोला मच्छिंद्रनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. माझे नाव अनुष्का सुनील बारते आहे. मी आता 6वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव केशवकुंज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. माझ्या गावाचे नाव बेलापूर आहे. माझ्या तालुक्याचे नाव श्रीरामपूर. मी तुम्हाला शिवाजी महाराज व शिबिराविषयी काही 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. मी शिबिरामध्ये 10 दिवस ते राहिले. मला खूप आनंद झाला. माईंनी आम्हाला खूप ज्ञान दिले. माईंनी आम्हाला टाळ कसे वाजवायचे खूप शिकवले. माईंनी आम्हाला गीतेचे श्लोक तर काही हरिपाठ हे शिकवले. मला खूप आनंद झाला आणि इथल्या मुली पण खूप चांगल्या होत्या. मला माझ्या इथल्या अख्ख्या मुली मैत्रीण झाल्या. मला इथलं खूप आवडलं आणि मला परत इथंच यायचं आहे शिक्षण घेण्यासाठी आणि मी परत इथं येणार आहे 15 तारखेला. मला यायचं आहे. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊ झोपटे एक सिंह जन्मला. जिजाऊ झोपटे एक सिंह जन्मला. ब्रह्मांड नाही ज्याचं नाव घेतलं अभिमानाने छाती फुलते आणि स्वराज्यासाठी मारायला तयार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ झोपटे एक शूरवीर तेज प्रतापी बाळ जन्माला आले. शिवानी देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले. आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस त्यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला. स्वराज्य स्थापनेची कल्पना राजांच्या रक्तात रुजली. मग राजांनी आयुष्यभर स्वराज्याची पताका फडकवली होती. सुलतानशाही, मुघल या क्रूर सैन्यांना गाडून टाकून स्वराज्याचे तोरण त्यांनी उभारले. अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची फजिती व आग्र्यातून सुटका असे एक ना अनेक प्रसंग आहेत. त्यातून शिवाजी महाराजांनी यशाची पदक कायम ठेवली. शिवाजी या नावात प्रचंड शक्ती आहे. शिव महादेव वाघ जीवनभर वाघासारखे जगणारे छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या हृदयात 500 वर्षे कायम आहे. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. असं सांगता शिवाजी राजा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला. असते कदम महाराज गजपती भूपती प्रजापती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रत पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर श्री महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो आला नव्हता त्याला आणला होता. तो मेला नव्हता त्याला मारला होता. 32 जातीचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता. मला माईंसारखे हिट व्हायचंय. जे मला हसत होतं मला त्यांचं तोंड बसवायचंय. शेवटची शपथ घेऊन बोलते मला कीर्तनकार बनायचंय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझे नाव रुद्र बैठेमक. राहणार परसगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय परसगाव. मी एक अभंग म्हणणार आहे. तो तुम्ही शांत चित्तेने ऐकावा. मी कुठला मत सांगतो, मी सुख झाले
इयत्ता 6वी. मी आज तुम्हाला शिबिरामध्ये मला अनुभव आले ते सांगणार आहे व हरिपाठातील 3 अभंग सांगणार आहे. मी इथं आल्यावर मला लवकर उठायची सवय लागली. हरिपाठ व पदगीतेमधील लोक हे आम्हाला माहिती शिकवले. टाळ कसा वाजवायचा, मृदुंग कसा वाजवायचा हे माहिती आम्हाला शिकवले. आता मी तुम्हाला हरिपाठामधील 3 अभंग म्हणून दाखवणार आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या गळा कासे पितांबर अवडे निरांतर याची दान मकर कुंडवले तरवती श्रवणी कंटिकस कुमले तिला कमने माटे याची सगळे सुख पायीन श्रीमुग आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर अवडे निरांतर याची दान देवची द्वारे योगाक्षण भरी तेने मुखी चारी साबे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण करी असो मी संसारी जीव वेद करी वेदशास्त्र बारी पाहिजे ज्ञानदेव मने व्यासाची गुणा द्वारकेत राणा पांडवा करी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण करी चौवेद जान शास्त्री कारण 18 पुराणी हरिसी गाते मंतुनी नमिता जैसे जानंदा वायवेद कथा सांगी वाई एकाडी आत्मा जीव शिव समा वायती दुर्गमा नवकारी मन ज्ञानदेव पाठ हरियावरी बदलाकन लाट हरिसे हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण करी. धन्यवाद. मी आता मी वैदापूर इथे राहतो. मी तुम्हाला एक अभंग म्हणून दाखवणार आहे. पाहता येतवी कराले हो साधने कराले हो साधने कराले हो साधने तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर मारे सर्व सुखाचे आगर बापर मारे तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा कौतक सुकृताची जोडी निमित्तली आवडी. मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवणार आहे. 15 अध्यायामध्ये ओम श्री गणाधिपते नमः तवश्रद्धाय श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाकं प्रावरणे छन्दांस्यस्ति पर्णानि वेदत्रये अदस्योर्ध्वं पुस्तकात् शाखा गुणा वृद्धाय प्रवाल अदस्यमूलानि पुस्तकानि कर्माणि तोपलभ्यते ज्ञातो सामे समेदं स्वीकृतमूलम् माझे नाव श्रीराज बाळासाहेब टोपले. मी गोगलगावमध्ये राहतो. मी एक अभंग दाखवलो नाही. सुंदरते धन उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे नंतर ह्याची ध्यान मकर कुंडळे तळपती श्रवणी कंटिकौस्तु भवने विराजित मुकामने माझे ह्याचे सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने रामकृष्ण हरी. बरं म्हणून नाही पंचदशोऽध्याय श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाकमश्वस्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य परमाणि यस्तं वेद स वेदवित् अदश्वर्धं पृष्ठान्तशाखा गुणप्रमुदादिशयो प्रवाला अश्वस्थमेन सुदूढमूल मुसंसस्रेण दृढेन चित्वा ततञ्च तत्मारितव्यं यस्मिन् ततान निवर्तन्ति भूयः. माझे नाव रोखले. मी आता शिकत आहे. माझ्या हरिपती
रामकृष्ण आहे अथर्व आणि मी राहणार पिछले इत्या सागूला गेलेला आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ज्ञानतो ज्ञान राजा पात्र तयार पितामहा पुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुंदर ते जान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनी तुळशीहार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हेची ज्ञान मकळ कुंडळे दरपती श्रवणे तुका म्हणे माझे हे सर्व सुख पायाने शिवक आवडे तुषार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हेची अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र तयार पितामहा पुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम. लोचनी सुधाले साधे सुखदाले साधनी सुधाले साधे तो विठ्ठल बळवा माधव बळ तो माधव बळवा माधव बळ सुकृताची जोडी म्हणणे विठ्ठली आवडी ने विठ्ठली आवडी म्हणणे विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी बाप रुक्मा देवी बाप रुक्मा देवी तो विठ्ठल बळवा माधव बळ तो माधव बळवा माधव बळ. कृष्ण आणि माझं नाव सर्व मी आता 8 वर्षे शिकतो. मी आज माझं सांगणार आहे. ते ज्ञान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनी तुझ्या तुला कासपितांबर आवडी निरंतर हेची ज्ञान मकळ कुंडळे दरपती भगवान श्री गोरक्षनाथांच्या भगवान श्री ओंकारेश्वरांच्या पवित्र स्थानाने पावन भूमीमध्ये गेल्या काही दिवसांपासून संपन्न होत असलेल्या हे वारकरी शिबिर यांच्या अधिपत्याखाली संपन्न होत आहे. ते परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य गीतानंद सरस्वती महाराज माताजींच्या सानिध्यामध्ये अतिशय चांगला संस्कार शिबिराचा हा 15 दिवसांचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झाला. त्याची आज सांगत आहे त्यानिमित्ताने उपस्थित आपल्या प्रभागाच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विश्वस्त सदस्य आदरणीय डॉक्टर आदरणीय सगळे योगेश महाराज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि 4-2 दिवसांपूर्वी महिन्याचा फोन आला त्यांनी सांगितलं की कार्यक्रम आहे आणि प्रवासाला जायचं होतं तर थोडं आपण तांदूळ जाऊन येऊन तांदूळवाडीला आणि मग त्या निमित्ताने हे येणं झालं. अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी लहान मुलांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक चांगली आध्यात्मिक सवय लागणं सुद्धा एक काळाची गरज आहे. त्यांच्या संस्काराने देशाचं राष्ट्राचं भलं होईल हा निश्चित एक मोठा मुद्दा आहे. पण सुरुवातीला त्यांना त्यांचं भलं करता आलं पाहिजे. आपण स्वतः घडलं की आपोआप घर बनतो. एकदा घर बनलं की मग गाव बनतं. गाव बनलं की तालुका, जिल्हा, राज्य आणि देश
असा देश बनत असतो. एकाएकी देश कधी मोठा होत नसतो, घरापासून सुरुवात असते. आणि म्हणून ही सुरुवात या बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्व पालकांच्या सहयोगातून आणि सगळ्याच मंडळी पुरस्काराने या ठिकाणी झाली आणि आज त्याची चांगली सांगता या ठिकाणी होते. त्यानिमित्तानं आम्ही सर्व त्या बालगोपाळांना एक शुभेच्छा देतो. कोणी अभंग म्हणून दाखवले, कोणी गीतेच्या श्लोक म्हणून दाखवले, कोणी काय असंच चांगला आपण अभ्यास शाळेतही अभ्यास चांगला करा आणि असाच आपल्या ज्ञानेश्वरी गाथ्याचा, गीतेचा, हरिपाठाचा तोही अभ्यास आपण असं करत राहा. तशीच आपल्याला सर्वांना आणि आपल्या पालकांनी सुद्धा आपल्याला ही उपलब्धता करून दिली. पालकांनाही धन्यवाद देतो, आदरणीय माईंनाही आम्ही धन्यवाद देतो. आदरणीय डॉक्टर विषयातही त्याही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. आम्ही आदरणीय ताईंना सुद्धा धन्यवाद देतो. मंचावरील सर्वांना नमस्कार करून आम्ही आमचे 2 शब्द संपूर्ण सर्वज्ञ सूचना करू. सर्वे संतो निरामया कुंडली सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वै नमः. परमपूज्य मंगलमय वातावरणामध्ये श्री चैतन्य गोरक्षनाथ ओंकारेश्वर भगवानाच्या पवित्र पावनभूमीमध्ये वसलेलं हे सुंदर क्षेत्र आणि या क्षेत्राच्या असणाऱ्या मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य श्री गीतानंद सरस्वती यांच्या माध्यमातून गेली 10 दिवसापासून असलेलं बालसंस्कार शिबिर आणि आज त्या बालसंस्कार शिबिराची सांगता आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच पूजनीय महाराज मंडळी, त्यात आमचे ज्येष्ठ गुरुसंत श्री शुभम महाराज असतील, या तालुक्याचं वैभव ज्यांना आम्ही आदराने साहेब म्हणतो, अशा प्रकारे आमच्या साहेब आमच्या आई साहेब उषाताई याही उपस्थित आहेत. तर आहेत मै आहेत, सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील, मुलांचे आई वडील असतील. आणि फार आनंदाची गोष्ट आहे माहिती सूचना की बालसंस्कार शिबिर होणं ही काळाची गरज आहे आणि कुठंतरी आपल्याला हे संस्कार लाभले पाहिजे. त्यासाठी हक्काचं व्यासपीठ आज माईंनी आपल्याला करून दिलं, त्याबद्दल माईंचं सर्वांनी आभार मानायचं. सर्वसाठी टाळ्या वाजवायच्या. काळाची गरज आहे आणि संस्कार लावणं ही महत्त्वाचं आहे आणि हे संस्कार कुठेही भेटत नाही आणि संस्कार द्यायला कुणी तयार होत नाही. पण हे संस्कार माईंच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना लागत आहे. आणि असंच असते, महाराज संतांचं हृदय आहे. आपण प्रत्येक म्हणतो मूर्ती हे जन न ती गवेटोळ आणि तो कळवळा म्हणून त्या ज्ञान न्यायाप्रमाणे संतांचं अंतकरण असतं आणि कुठंतरी या जगाचं कल्याण व्हावं या न्यायाप्रमाणे माईंनी सुंदर हा उपक्रम सुरू केला. मागील वर्षी माईंनी संस्थेची स्थापना केली. ओम चैतन्य गोरक्षणा संस्था आहे ना माई, गोरक्षणा संस्थेची स्थापना केली आणि आई तो विद्यार्थी घडवण्याचा संकल्प माईंचा आहे आणि तो पूर्णही होणार आहे. कारण की ती जो उपक्रम हाती घेतात तो काय वाईट नाही, हा चांगला उपक्रम असल्या कारणानं तो उपक्रमही पूर्ण होणार आहे. आज बरेचसे विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये ज्ञान घेणार आहेत आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभतं ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि हे सहकार्य असंच लाभू द्या. ही संस्था आज अशी आहे तो उद्या मोठी म्हणजे करण्याचा प्रयत्न करा, ही कशी मोठीच आहे पण तुमचं सगळ्यांचं पाठबळ त्यांना लाभावं ही ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करून आज इथं थांबतोय. आणि फार उपक्रम राहिलेला आता काही कारणास्तव आम्हाला वेळ देता येत नाही, मला थांबता येत नाही. तर माईंना माहिती आहे मी होतो केदारनाथला असल्यामुळं मला काही वेळ देता आला नाही, शिबिराला काही थांबता आला नाही. तर माईंची दिलगिरी व्यक्त करतो, मी काही वेळ देऊ शकलो नाही पण काही काळजी नका करू, इथून पुढं तुम्हाला आम्ही निश्चित वेळ दिल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व बाळगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.